तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत आपल्या पालोरा गावामध्ये, पवनी तालुका, भंडारा जिल्हा। आणि ह्या ठिकाणी एका विहिरीमध्ये खूप मोठा नाग पडले असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही आता त्या गावामध्ये जाऊन त्या विहिरीकडे जाऊन आता बघत आहोत। तर आपल्याला तो साप रेस्क्यू करायचा आहे। तर आता त्या विहिरीमध्ये बघितले असता आपल्याला बघू शकता एक 5 ते 6 फुटाचा खूप मोठा कोब्रा जातीचा साप इथं आढळून आलेला आहे। तर आता आपण त्याला रेस्क्यू करूया। इथं खूप लोक जमलेले आहेत। हा नाग जातीचा साप आहे आणि खूप मोठा आहे आणि लगेच 2-4 दिवस झाले असतील कदाचित पडलेला असेल। काही लोकांनी इथं विहिरीमध्ये औषधीची फवारणी सुद्धा केली की जेणेकरून साप मरेल, परंतु असं काही झालेलं नाही आहे। तर बघू शकता ह्या पालोरा गावामध्ये आपण विहिरीमध्ये पकडायला आलेलो आहोत। आता आपण या सापाला काढण्याकरिता एक स्टिकचा वापर करत आहोत, कारण पाणी हा जवळ असल्यामुळे साप जवळच आहे। तर एक काठीच्या साहाय्याने एक छोटीशी स्टिक तयार करत आहोत आणि ह्या स्टिकद्वारे आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करूया। मग काय तर आपण समोरची प्रोसिजर बघू शकतो। तर आता मित्रांनो, आपण या काठीची स्टिक तयार केलेली आहे आणि या काठीची स्टिक तयार केल्यामुळे आणि ही थोडीशी छोटी पडायला लागलेली आहे। तर प्रयत्न तर करत आहोत आपण की साप यायला पाहिजे आपल्या याच्यात। तर आता आपण प्रयत्न करत आहोत, परंतु त्या सापापर्यंत काठी पोहोचत नाही आहे। तर आपण काठीला परत दुसरी छोटीशी काठी वगैरे बांधून परत त्या सापाला काढण्याचा प्रयत्न करूया, कारण सापापर्यंत ती पोहोचतच नाही। खूप अवघड जात आहे आणि त्राससुद्धा होत आहे। तर मित्रांनो, आता आपण एका दुसऱ्या काठीच्या साहाय्याने आपण इथं बांधून तो साप काढण्याचा प्रयत्न करूया। तर आजूबाजूला काठी बघून राहिलेत आमचे मित्रमंडळी। आता आपण छोटीशी दुसरी काडी बांधून या सापाला म्हणजे नागजातीच्या सापाला काढण्याचा प्रयत्न करूया। भरपूर लोक जमलेले आहेत गावातील आणि प्रत्येकजण आपापलं दिमाग सांगत आहेत, परंतु आता काठीला एक छोटीशी काठी बांधून आपण त्या नागजातीय सापाला काढण्याचा आपण त्या सापाला वर काढून घेऊया। तर आता आपण काठीला बांधलं आणि दुसरा पद्धतीत त्याला थोडासा काढण्याचा प्रयत्न करूया, परंतु काठी ही वेळेला बरोबर झालेली नाही आहे आणि हा साप पळण्याचा प्रयत्न करत आहे। तर दुसरी काडी बांधून याचं मोठं थोडंसं काडीला करून आपण आता त्याला काढून घेऊया। तर लगेच आपण त्याला वर काढलेलो आहोत आणि वर काढून लगेच आपण त्याला बॉटलिंग करूया, परंतु अजूनपर्यंत बॉटल आलेली नाही आणि आपण याला सुखरूपपणे रोडाकडे आता थोडंसं घेऊन जाऊया। तर बघू शकता मित्रांनो, जवळजवळ 5 ते 5.5 फुटाचा हा कोब्रा जातीय साप आहे आणि खूप मोठा विषारी साप नाग, महाराष्ट्रातील प्रमुख विषारी सापांमधील एक महत्त्वाचा मोठा साप तो म्हणजे नाग। याला आता आपण रेस्क्यू केलेलं आहे, विहिरीतून बाहेर काढलेलो आहोत आणि आता लगेच आपण ह्या सापाला तिकडे रोडाकडे घेऊन जाऊन सुखरूप जागी त्याला आपण सुखरूप डब्यामध्ये टाकूया। तर मित्रांनो, आता आपण याला बाहेर घेऊन जात आहोत, कारण तिथं जागा बरोबर नसल्यामुळे आपण त्या सापाला बाहेर घेऊन जात आहोत। तर कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करू शकता। सर्पमित्र परिवार आढळ 24 तास सेवा उपलब्ध आहे। तर भरपूर उशीर होऊन राहिलेला आहे की अजूनपर्यंत कोणी बॉटल आणलेली नाही। तर मित्रांनो, बघू शकता की आपण या सापाला जीवनदान दिलेलं आहेच आणि हा साप जो आहे विषारी गटातील साप आहे आणि प्रत्येकजण आपण नागपंचमी दिवशी हा साप निघत ह्याची पूजा करत असतो आणि आपण याला दैवत मानत असतो। परंतु एखाद्याच्या घरात साप निघाल्यास आपण त्याला लगेच मारून सुद्धा टाकतो। फक्त नागपंचमी दिवशी आपण या सापाला दूध पाजून पूजा करत असतो। तर आता बॉटल आलेली आहे, बॉटल मिळाली। आता आपण याला सुखरूपपणे आणि काळजीपूर्वक त्याला बॉटलमध्ये टाकूया, कारण आपण जरी सर्पमित्र असलो तरी तो
आपल्याला मित्र समजत नाही, परंतु आपला प्रयत्न असतो प्रत्येक जीव वाचला पाहिजे, त्याचप्रमाणे आपण सापालासुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर याला आता आपण सुखरूपपणे आपल्या बॉटलमध्ये घालून त्याला आपण निसर्गमुक्त करूया. तर मित्रांनो बघू शकता केवढं मोठं फणा काढत आहे तो, आणि खूप सुंदर असा साप, आणि खूप अग्रेसिव्ह साप आहे, खूप जोरात आवाज काढत आहे. तर आता आपण याला बॉटलिंग करूया आणि त्याला निसर्गामध्ये मुक्त करूया. कारण बॉटलिंग करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते की जेणेकरून त्या सापालासुद्धा काही झालं नाही पाहिजे आणि आपल्यालासुद्धा काही इजा झाली नाही पाहिजे. कारण शेवटी साप हा विषारी गटातील आहे आणि थोडीशी जरी चूक झाली नजरगलतीनं तरी माणसाचा जीव हा नक्कीच जाऊ शकतो. त्याच्यासाठी सावधानीने काळजीपूर्वक आपल्याला साप बॉटलमध्ये घालावं लागतं आणि त्याचं आपली काळजी, त्याची काळजी आणि सर्व जिथं लोक आहेत त्यांचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. कदाचित कधी बॉटलमधून निघून साप इकडे तिकडे पण पडू शकतो. तर मित्रांनो आता आपण त्याला सुखरूपपणे त्याला घालून घेऊया आणि बॉटलिंग आता आपण त्याला बॉटलमध्ये टाकत आहोत आणि ह्यानंतर आपण त्याला डायरेक्ट जंगलामध्ये निसर्गमुक्त करण्यासाठी नेऊया. अजूनपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसतील, कृपया सर्वांनी आशिक नैतामे सर्पमित्र अड्याळ या यूट्यूब चॅनलला जाऊन आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येकाला विनंती, प्रत्येकाने एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे खूप खूप आभार, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जे तुम्ही माझे व्हिडिओ बघून मला जो प्रेम देतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय लंकेश.